पीठ आपल्या धपाट्याचं या भाजणीचं म्हणजे सगळं आपलं डाळी वगैरे सगळं टाकून आपण बनवलेलं आहे मिक्स पीठ आहे धपाट्याचं. ह्यात काय काय टाकलं माहिती आहे का? ज्वारी, गहू, पुन्हा थोडंसं तांदूळ, धने, हरभऱ्याची डाळ आणि थोडंसं हळकुंड टाकून हे असं बनवते आणि थोडंसं गहू टाकून हे मिक्स डाळीचं पीठ आहे धपाट्यासाठी आपल्याला. त्यासाठी काय काय घेतलं इथं मी हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, जिरं, ओवा हे आपल्याला टाकायचं. त्यात आणि थोडंसं इथं कांदा घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे सगळं मिक्सरमध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे, पेस्ट करून घ्यायची. आता मिक्स डाळीचं पीठ घेतलं आपण, तुम्हाला मी सांगितलं काय काय घेतलं. आता हे मस्त ठेसा करून घेतला आपण, तर सगळा मिक्स करून घ्यायचं आहे. आता हिरवी मिरची, लसूण, जिरं सगळं टाकले आणि नंतर ह्यात भरपूर असा एक कांदा चिरून टाकलेला आहे. कांद्याने कशी टेस्ट खूप छान येते. नंतर हिरवीगार अशी कोथिंबीर बी टाकून घ्यायची आहेत आपल्याला. आणि मेन म्हणजे अजून आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे. एवढं मीठ टाकून घेतलं आहे मी. ना थोडीशी हळद टाकू, थोडीशी हळद. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता थोडं थोडं पाणी करत ह्याचा आपल्याला घटसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. आता थोडंसं पाणी टाकत ना घटसर ह्याचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे चांगला. आता मस्त त्याचा गोळा मळून घेते. मस्त असं मळून घ्यायचं आहे आपल्याला. असं लय पण घट्ट नाही. हे असं थोडंसं तेल घ्यायचं, असं कॉटनचा कपडा घ्यायचा, असं पाण्यात बुडवायचं, असं लोखंडात तवा ठेवायचा. कॉटनचा कपडा घ्यायचा, इकडं असा घट्ट गोळा घ्यायचा, असा मळायचा, असा ठेवायचा ह्याच्यावर, असं थापायचं. 4 बोटं घ्यायची वाटलीच तर 3. बघू शकता आपलं धपाटं तुमच्या आवडीप्रमाणे मोठं बारीक करायचं. असे फुलं पाडायचे असतात. असं झालं धपाटं तयार आपलं. आता असं तेल टाकून घ्यायचं चांगलं. हे असं घ्यायचं, हात जवळ सोडायचं, नाही तर अंगा ओढून घेतं. छान असं काढायचं, कडनं तेल सोडायचं छान पैकी. मस्त धपाटा झाले बघू शकतो. खालचं थापून घ्या बघा, असं मस्त धपाट. आषाढ स्पेशल मस्त असे चमचमीत खमंग धपाटे. अशा आषाढातनं धपाटे कोणगुळीले करतात, म्हणून हे असं मस्त मी तुम्हाला धपाटं करून दाखवले. छान असं प्रत्येक वेळेस असं होल पाडायचं. मस्त छान पचले बघू शकता. आता आपलं छान धपाटं झाले बघू शकता. एकदम असं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा.